नमस्कार. मी प्रफुल्ल शिरसाट. आपण आज हा व्हिडिओ यासाठी बनवतोय की ग्रामपंचायतचा कारभार कशा पद्धतीने चालला जातो. ग्रामपंचायत कशा पद्धतीने बिल काढून त्याचा उपयोग करते व अव्वा आणि सव्वा बिल टाकून किती पैशांचे काम केले जाते. याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय आणि आजच्या भागात एक उदाहरण म्हणून आपण आपलं आदर्श गाव सावखेडा या ग्रामपंचायतीचं एक बिलाबद्दल चर्चा करणार आहोत. तुम्हाला त्याच्याविषयी माहिती सांगणार आहे. नुकत्याच वर्षात DECच्या नावाने 10,000 रुपये बिल काढण्यात आलंय. 10,000. जर तुम्ही एक DEC बनवण्यासाठी गुगलवरची सर्च केलं तर एका वर्षासाठी 775 रुपयेपासून तर 3,000-3,500 पर्यंत सर्वात जास्त 3 वर्षासाठी 3,500 पर्यंत रुपये खर्च येतो. पण आपल्या आदर्श ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि सत्ताधाऱ्यांनी 10,000 रुपयाचे बिल काढले फक्त DEC बनवण्याच्या नावाने. आपण जेव्हा कुठला दाखला काढण्यात जातो, कुठल्याही आपण आपल्यासाठी ग्रामपंचायत जातो तर आपल्याकडून कर आकारला जातो, आपल्याकडून पैसा मागितला जातो आणि हा पैशाचा आपला जो हक्काचा करचा पैशाचा अशा पद्धतीने लुटला जातोय. आपण प्रश्न विचारला पाहिजे. मी असं सहज 2021-22ला पण एक बिल काढलं होतं. त्याची चाचपणी करण्यासाठी मी आज मराठी शाळेला गेलो होतो आपल्या जिल्हा परिषदच्या. 20,000चं बिल काढलं होतं. 20,000 रुपयाचं. 20,000 रुपये बिल म्हणजे हँड सॅनिटायझर. त्याचा व्हिडिओ काढून आणलाय मी. ह्या व्हिडिओमध्ये बघा की हे हँड सॅनिटायझर इथं 4 बेसिन बसवलेत आणि एक स्टँडवरती आणि याचा 20,000 रुपयाचं बिल काढवण्यात आलं. ही 20,000 रुपयाची वस्तू दिसते का आपल्याला? नाही ना. म्हणून सांगतो ग्रामपंचायतमध्ये पैसा कशा पद्धतीने बिल काढले जातात. मी त्यांना मागील वर्षापासून सांगतोय की आराखडा चेंज करून तिथं लागणाऱ्या गावासाठी लागणाऱ्या वस्तूचंच कामांचं नमूद करा. ते कामं करण्यासाठी आपण पुढाकार घ्या. पण नाही, ते फक्त गटारीचे कामच टाकतात. आपल्या गावामधून 20 ते 25 लाखाचे फक्त गटारीचे काम आहेत. गटारीचंच का? आणि गटारीची अवस्था कशा आहेत आपल्याला नागरिकांना सर्व गोष्टी माहीत आहेत. तर गटारीमधून गटारी साध्या RCCच्या पास करून PCच्या बांधायच्यात आणि त्याच्यातून ठेकेदाराला फायदा झाला म्हणजे आपल्याला फायदा म्हणजे सत्ताधाऱ्यांचा तो फायदा. अशा पद्धतीने आपल्या ग्रामपंचायत कारभार चालत आलाय, चालतोय आणि चालत राहणार. आपला हा कराचा पैसा अशा पद्धतीने राजकारणी आणि सत्ताधारी खात असतात, हे आपल्याला कळावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय. आपण विचार केला पाहिजे या गोष्टीवर आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारलाच पाहिजे. धन्यवाद.